लेखन हे म्हजे खातीर केन्ना मनोरंजनाचे साधन जावंक ना आणि खंयचे पुरस्कार मेळचे म्हणूनय तशें बरोवंक ना, पुणून हांव हाडाचे कार्यकर्ते आणि सामाजिक काम करप हे म्हज्या रक्तान आसा। आमी समाजाचो घटक, आमी समाजाचा एक घटक आहोत आणि या समाजात सगळंच आलबेल आहे असं नाही आणि ते कुणीतरी नीट करायचं आहे आणि त्या कुणीतरी मध्ये मी एक आहे, ही भावना मला कायम लहानपणापासून आहे आणि ते कुणीतरी केलं पाहिजे आणि त्यात मी एक आहे, त्यामुळे पहिला वाटा खारीचा का असेना तो माझा असला पाहिजे। म्हणून सावित्रीबाई फुलेंनी आम्हाला लेखणी दिली, पण आजही अशा कित्येक समूह आहेत, अशा कित्येक व्यक्ती आहेत, असे कित्येक गावं आहेत ज्यांच्या हातात अजूनही विद्या, मती, वित्त हे सगळं नाहीये आणि त्यामुळे ते सगळे खचलेले आहेत। तर या वित्त, मती आणि मग खचलेल्या लोकांना हात देण्यासाठी जे हात पुढे येतात त्या हातांची प्रतिनिधी म्हणून का असेना, पण कायम मला असं हे काम करताना, मी कातकरी समाजात काम करते, संवेदन केंद्र ही माझी संस्था आहे, त्यांच्या जीवनात काहीतरी एक पणती आपण का होईना पण पेटवायचा प्रयत्न करायला पाहिजे म्हणून शिक्षणाचं काम आम्ही हातात घेतलं आणि त्यासाठी गेली 6 वर्ष आम्ही नित्यनेमाने या कम्युनिटी म्हणजे या समाजाबरोबर काम करतो आहोत। आणि बहुतेकदा सामाजिक काम करणाऱ्या लोकांना माहिती आहे की बहुतेकदा आपल्याला निराशाच जास्त येते, आपण हतबल होतो, एवढं काम करूनही आपल्याला काही हवं तो रिझल्ट मिळत नाहीये। तर ती पहिलीच पिढी आहे शिक्षणाची, शिक्षण ग्रहण करण्याची, कारण ते काय ऐकत नाहीत, एका जागेवर बसत नाहीत, कारण ती भटके विमुक्त समाज, त्यामुळे 2-3 तास एका जागी आज 6 वर्षानंतर ते बसतात, हेच आमचं आम्ही हे समजतो की कामाची पावती। हा संघर्षच आहे, कारण चांगले फुलांवरती चालणारा प्रवास कमीच आहे आणि इंगळ्यावरती विस्तावावरती चालणारा प्रवास जास्त आहे, त्यामुळे त्या लेखणीतून व्यक्त होणं, कारण मला कायम असं वाटतं की शब्द हे फक्त व्यक्त होण्याचं साधन नाही तर ते शस्त्र आहे। आज नाही तर उद्या तुम्ही आज जे पेराल ते उद्या उगवेलच आणि उद्या उगवलं आणि आज तुम्ही पेरलं नाही तर मात्र मला वाटतं पुढची पिढी आम्हाला माफ करणार नाही, त्यामुळे आज पेरणं गरजेचं आहे, ते रुजो न रुजो आज नाही तर उद्या ते कधीतरी फळणार आहे, फुलणार आहे। आज आपण बघतो आहोत की दिवाळीतही म्हणजे सगळ्यात ह्याला आपण प्रेम दिलं पाहिजे आणि प्रेम घेतलं पाहिजे, हे प्रेम हेच शाश्वत आहे असं मला वाटतं आणि एकमेकांना आपण आज घृणा किंवा द्वेष हा संपवून, ही भावना संपवून प्रेमाची भावना कशी जास्त उभी राहील ते आपण बघितलं पाहिजे आणि त्याच्यासाठी काम केलं पाहिजे असं मला वाटतं। हा समाज न्याय, समता आणि बंधुता आणि करुणेने भरला पाहिजे आणि हे सगळं आदर्श नसून ते वास्तवात आलं पाहिजे असंही मला वाटतं। आज दिवाळीतही आपण बघतो आहोत की आज दिवाळीत खूप लोक होळी खेळताना दिसतायत, खूप पडद्यावरही आपली राजकीय किंवा आपली पोळी भाजताना लोक दिसतायत आपल्याला। तर आपण लेखक म्हणून काय करणार आहोत की प्राणवायू म्हणजे त्या शरणावरती जे लोक आहेत त्यांचे साहित्य आपण विकणार आहोत की ह्या सगळ्या समाजात ह्याच्यात आपण प्राणवायू फुंकणार आहोत, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, प्रत्येकाने तो घ्यायचा आहे आणि पुढे जायचं आहे। आपल्या अवतीभोवती अडलेली, लढलेली, पिचलेली जी माणसं आहेत त्यांना एक हात देऊया आणि एक साथ देऊया, एक पाऊल समाजासाठी टाकूया आणि आपल्या स्वतःसाठी। धन्यवाद।